सुलोचना ताई, स्वयंपाक अरे ताई, कुठं चालले तुम्ही बॅग भरून? सुलोचना ताई, काय झालं तुम्हाला? तुम्ही कोण रडून राहिले? तुम्हाला मी स्वयंपाकाच विचारून राहिली. ताई काय करू आज म्हणून, कशाची भाजी बनवू? तू कायची भाजी बनवू मनीषा? मला काही सांगू नको. आता मी काही या घरात राहत नाही, चालली मी माझ्या आईच्या घरी. राहत नाही मी येते आता. कोण कोण सुलोचना ताई? काही दादानं काही भांडण गिणन केलं काय कोणासोबत? तुमच्यासोबत भांडण केलं का दादानं? नाही नाही, माझ्या नवरा तर लय चांगला आहे, पण मीच घरातलेले भारी चालली. सरक सरक मनीषा, तू सरक माझ्या रस्त्यातून. नाही ताई, मी नाही तो देणार तुम्हाला तुमच्या आईच्या घरी. कोण जासान तुम्ही? तुमचं हक्काचं घर आहे हे. नवऱ्याच्या घरी चलतेच आहे ताई, थोडी किरकिर किरकिर नवरा बायकोचं चलतेच आहे. कायले तुम्हाला असं करावं लागते? नाही ताई, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. नाही मनीषा, लय नितातली मी आता, लय नितातली मी आता. तू सरक आता, तू लय चांगली आहेस मनीषा. सुलोचना ताई, मी दादाला समजून सांगतो, जाऊ नका तुम्ही. थांबा, मी आईला बोलून आणतो. आई आई, कुठे गेली आई? थांब ना म्हणा मनीषा, घरावर राज्य करायला पाहिजे तू. थांबत मले बी सुलोचना म्हणतात. जेठानी हो मी जेठानी, जेठानीचा मान तर लागेनच मनीषा मले. अरे शंकर दादा रूम मध्ये बी नाही आहेत. कुठे गेले शंकर दादा? शंकर दादा संडासात गेले का काय माहित? शंकर दादा घरी नाही वाटते. चला, मी आता पप्पू असतील, आई असतील, आईला सांगतो. नाही नाही नाही, सुलोचना ताईले नाही जाऊ देत मी. आई कुठे गेली आई? आवाज दिला का काय माहित मनीषानं? जाऊ दे, आपच येते. कंबर दुखू राहिली सगळे बसू बसू. बुड्डी झोपेल आहे मस्त, पाहि ना. दोन दोन सुनीच्या राजोटी रास करून राहिली. थांब म्हणा, नाही तर पहिले उठली सुटली वावरात जा लागे. मनीषा, सुलोचना, आता बाई सुलोचना, सुलोचना काय झालं सुलोचना? कोण राहून राहिली तू? आणि बॅगा गिगा कुठे चालली बॅगा भरून? नाही आई, आता पटत नाही आई आमचं दोघीचं. नाही आई, आता त्याचं नवीन लग्न झालं आई. कायली त्याच्या मदत करू आई मी? कोणती बी गोष्ट केली की मनीषाने पटतच नाही आई माई. आता ते फिरायला चालले. आता मी म्हटलं साध्या मतानं फिरायला येतो. मनीषानं कल्ला केला पप्पूले, काही गरज नाही म्हणे तेले घ्यायची. राहू दे आई. आई तुम्हाला सांगतो, मी आता राहतच नाही तिचा. चालली मी आईच्या घरी, सगळं सामान भरलं मी. देराणी असून बोलते जेठानीले. तू कोण ठेवणार या? घसरून जागत ते का मग? ठेव लवकर बॅगा, काही जा लागत नाही कुठे जा. नाही आई, तेले सुखानं संसार करू दे आई. मी आई त्याच्या मदत करत नाही आई. एका घरात असलं की आई आपण बोलल्याच जाते. त्याच्यापेक्षा आई मीच ते राहत नाही. मीच असा योग्य निर्णय घेतला आई. मनीषा इकडे ये मनीषा. आली 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 आई. पोंगी आईनंच आवाज दिला का नाही? आईले मी इकडे तिकडे पाहून राहिली, शेजारी गेली पाहायले. आई पाशीन घरातच. नाही आईले सांगतो मी, सुलोचना ताईले आई जाऊ नका देऊ म्हणून. नवरा बायकोचे भांडण होतच राहतात. मनीषा आली का तू? आई आली ना, तुम्हालाच पाहून आली होती आई मी. आई पाय ना सुलोचना ताई. मनीषा तू आता 2 दिवसाची आली, लक्षात ठेव. तू माया सुनीला जर दुखवलं तू तर ते तुझ्या पै घर सोडून चालली. समजलीस काय तू? सुलोचना तू कसं समजलं? देराणीच्या हाती राजो ठेवून राहिली म्हणून? तुझी सासू आहे अजून, आता तू होती, सगळं सांभाळून घेस म्हणून मी लक्ष देऊ नये. नाही तर तुला माहित आहे शकुनाबाई म्हणतात मला. आई मी तर काहीच नाही केलं. मनीषा मी तुला लय साधी भोळी समजली होती, पण असं माहित नव्हतं एक दिवस तू जेठानीला घराच्या बाहेर काढशील म्हणून. नाही आई, मी काहीच नाही केलं आई. मी सुलोचना ताईले तर काहीच नाही म्हटलं. आई राहू दे तुम्ही आता. मायाबद्दल मनीषाचा खराबा नका करू आई. माया झाला तर चालते. पाहिला किती मोठं मन आहे तिचं. स्वतःचा धिंगाणा झाला तर चालते, पण तुयाने झाला पाहिजे म्हणते. मनीषा तू मोठी बहीण म्हणून सांभाळ कर तिचा. हा आई मी काहीच नाही करत आहे. लढणं बंद कर, माफी माग तिले. आता काही बोलत नाही म्हणून. हा मागतो मी. सुलोचना ताई मी काहीच तर बोलले नाही, तरी मी चुकलं भुकलं असेल, माफ करा सुलोचना ताई. मनीषा राहू दे, तू काही माफी मागू नको मला. चल ठेवून दे आता कधीच बोलणार नाही तुले ते. नमस्कार करतो आई तुमच्यानं माझा संसार वाचला आहे आज. आता मी तिच्या आईच्या घरी जातो. तिच्या आईला 2 गोष्टी समजून सांगतो की त्या पोरीला सांग म्हणून समजून. जेठानी असून जेठानीला बोलते घर गणपती, मैसून चालली होती घर सोडून. सुलोचना जाय तो घरात, मी पाहतो काय आता
मी आता लोक नरमेनं थांबले तिच्या संग. मनीषा मनीषा चोपडत. घेणं म्हणा मनीषा कशी राहिली. प्लॅनिंग करणं तर सुलोचनाले माहित आहे कशी करा लागते. आता हे बॅगा काय घरात नेतो काय. पप्पूले शंकरले सगळे माहित पडलं पाहिजे. मायाशी चालली होती हुशारी करत. मला माहित आहे सुलोचना ताई नाटक केलं म्हणून तू मै नाव घालतं. मला म्हणतं की नवराच्यानं चालली मी आणि सासूले म्हणतं की मनीषाच्यानं चालली मी. बरं बरं आता पप्पूले घरी येऊ दे म्हणा. पप्पूले सांगतेस ते घरानं चलनिंग म्हणून अलग ते अलग मी अलग. कशी देराजांनी हस्तक्षेप करते कोणत्याही गोष्टी तिथं मला माफी मागायला लावली. अरे बापरे चुकी नसताना पण. राजाजी कुठे गेले राजाजी. राजाजी संडा सांगते हा काय. सविता तुला काय वाटलं मग की मला तरी हागूनच लागली पाहिजे काय. कधी बी म्हणशील तर संडा सांदी हा काय संडा सांदी हा काय. पाहता तुम्ही जास्तीत जास्त वेळ संडा सांदी असता म्हणून म्हणतो मी. बरं जाऊ दे मी काय म्हणतो चला ना आज आपण गणपती पाहायला जाऊ लेकराईले घेऊन. सविता मी ड्युटी करतो. रिकामा राहिले की वावरात जातो. रिकामा आव का मी त्यासोबत हिंडायले गणपती पाहायले. मयाने येणं होत गणपती पाहायले. तू जाशील तर जाय. अरे जाशील तर जाय. दोन दोन लेकर घेऊन कोणाला घेऊन जाऊ मी. नवरा आणि तर काय शेजाऱ्या सांगत जाऊ काय. लक्षात ठेवा तुम्ही मी ट्रिपले पण चालली. मला त्याच्यासाठी पण 5,000 रुपये पाहिजे तुमच्या जवळून. आणि तुमची संगत कामाची नाही बाकीच्याची बी संगत धरा लागते मला. आता लय केलं मी आजपर्यंत. नवरा 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 डोक्यावर बसला नवरा. लेकराईले घेऊन म्हणते कोणाला घेऊन जाय. जातो मी. लय जण येतात ना संग गणपती पाहायले. माणसाले म्हटलं तर एका शब्दात तयार होतात. तसंच करतो राजाजी मी. लय नितातली तुम्हाला नाही तरी मी. सविता तसं नाही म्हटलं मी. आईला घेऊन जाय बाबाला घेऊन जाय. पण लेकराले बाप पाहिजे ना. कोण तुम्ही येत ना. आता कधी राणीने म्हटलं गणपती पाहिले नाही मले तिथे गाडी घेऊन देता गणपती पाहायले. पाहिलं बरं मी राजाजी सगळं ओळखतो तुम्हाला मी. मले बी 10 लोक संग फिरता येते. तुम्हाला लोक सांगतील ती बायको याच्या संग होती ती बायको त्याच्या संग होती. आणि पहा तुम्ही गंमत आता पुढे. सावी पहिले काही समजे नाही. आता मोठी चतरी होऊन राहिली. मोठी ऍडमिशन केली कॉलेजले त्यापासून. आई डॉक्टर साहेब चेक करून राहिले रिंकूले. आलोच मी. शुभांगी तू जाऊन पाहिजे. अरे मनीचे बाबा ते डॉक्टर थांबू देतात काय कोणाले. बाहेर थांबा असता करतात. गेलती ना मी वापस आली. नाही नाही शुभांगी ताई थांबा. काय नाही सविता काय म्हणते डॉक्टर तर. रात्रभराची जागी मी देवाने प्रार्थना करत. शांताबाई चलते का मग आपण घरी आता. मैसून रोष्टेश बाबा वाट पाहिजे कुठे गेली. नाही नाही सविता ताई थांबा ना. आता डॉक्टर काय म्हणते तर. हा शुभांगी ताई जात नाही मी. सविता जरी गेली पण मी नाही जात. लेकराले पोदे ना डॉक्टर काय सांगते काय नाही. धगधग जो करू राहिला माझ्या तर पहिलेच. शुभांगी चल बरं रूम मध्ये. चला शांताबाई तुम्ही बी चला. मनीचे बाबा तुम्ही घरी कोण करता एवढी. जा तुम्ही आराम करा बेडरूम मध्ये. तुम्हाला आवाज देतो मग मी. काय म्हणते नाही बाहेर घरी देईन माणसालेच घरी येऊन राहिली. जा आवाज देतो मग मला. आमच्या घरी माणसाला घरीच होते शांताबाई. आई का झालं रे मनीष. आई डॉक्टर साहेब म्हणतात तुमच्या आईला बोलवा म्हणतात. आई चल बरं चला शांता काकू. सांगत नाही डॉक्टरनं काहीच. झालं का चेक करणं. चला लवकर चला. देवा परमेश्वरा गणपती बापा तू विघ्न टाळ रे बापा. तू बसेलाच आमच्या घरी. तू असताना कोणतंच विघ्न देऊ नको रे बापा. पोरीले सुखरूप ठेव गणपती बापा. डॉक्टर साहेब सांगा. डॉक्टर साहेब लवकर काय झालं रिंकूले. डॉक्टर साहेब काय झालं लवकर सांगा. आमचा जीव थांबून नाही राहिला. शांताबाई मी ओळखतो तुम्हाला. तुमची मुलगी आहे ना. हो ना बापा मीच मुलगी आहे ना. सांगा ना काय झालं मग. डॉक्टर लवकर सांगून नाही राहिला. काय कोणती बिमार झाली काय शांताबाईच्या रिंकूले. अरे शांताबाई काहीच घाबरायचं कारण नाही. गुड न्यूज आहे गुड न्यूज. तुम्ही आजी होणारा शांताबाई.
खरंच काय डॉक्टर साहेब, मी आजी होणार आहे का? आई, आई मी बाबा होणार आहे. आई, आई मी आज लय खुश आहे. आई, आई. बापरे बाप, मनीष, हे दिवस पाहायसाठी तर माझे डोळे तरसले होते किती दिवसापासून. मनीष, विनबाई, आपण दोघी जणी आजी होणार आहोत. हो शांताबाई. येई बा, तुम्ही खुश नाही काय? काय सांगू, हेच दिवस राहिले होते आता. बाकी सगळं झालं. असं वाटे कधी मी बहाण्यानं बाहेर जातो नातीला घेऊन. शुभांगीचे बाबा, मनीषनं आता केली माझी इच्छा पूर्ण. किती रडत जाऊ मी. अरे अरे अरे, फी. अरे मनीष, माझी फी दे ना आणि मला जाऊ दे ना. अरे हो हो डॉक्टर साहेब, चला मी तुम्हाला सोडून देतो. शांताबाई, आता गणपती बसले शांताबाई. माझ्या घरी गणपती येणार आहे शांताबाई. आणि गणपती प्रसन्न झाला शांताबाई मले. गणपती, बापरे वा, मी सोचू शकत नाही शांताबाई, किती खुश आम्ही. चला चला आपण पेढे आणू. चला चला लवकर. सगळेजण हे लेकरासाठी किती खुश होऊन राहिले. सगळेचे मत मांडले सगळेनं, पण रिंकूचा कोण विचार केला काय? रिंकूले काय पाहिजे काय नाही. मले बाळ पाहिजे नाही. मी पहिले सांगितलं मनीषले, 2 वर्ष मी बाळ होऊ देत नाही. आई तशीच, तुम्ही किती नाचा कुदा म्हणा, पण माय हाती आहे सगळं. रिंकू, कॉंग्रॅच्युलेशन रिंकू. मला म्हणता आलं काय बरोबर, सांग बरं. जा ना मनीषचे बाबा, तुम्ही तर उभेच राहिले काय? जा हॉटेलातून पेढे घेऊन या पहिले, आणि चांगला कतली पेढा घेऊन ये जा. चांगला दुधाचा पेढा दे म्हणा, मलाईचा. जा लवकर. किती पैशाचे होऊ द्या तुम्ही. जा लवकर जा. 5 किलो पेढे आणा, नाही 10 किलो पेढे आणा. हा शुभांगी, आता आणतो. अरे रिंकू, सविता, रिंकू बी खुश झाली. खुशीची आहे ना, तिने वाटून राहिलं. सगळेजण खुश झाले, आपण काय बोला. हाय ना रिंकू बेटा? विनबाई, चला मग घरी जातो मी. सुनबाईले गुड न्यूज देतो, माझ्या मैत्रिणीला गुड न्यूज देतो. चला खूप खुश झाली. आता मी आजी होणार, तुम्ही पण आजी होणार. झोपली काय व रिंकू? आराम करू द्या तिला आता. सविता ताई, आराम करू द्या. चल शांताबाई, आता तू थांबशी ना. थांब बाई, मी निघतो आता. मैसून तो मले काय काय बोलली आणि काय नाही. सविता, तू बी पाहिजे एक दिवस किती खुश होशील. त्या सुमीले दिवस राहिले की. सविता, आजी होणं लय भाग्याची गोष्ट आहे बरं सविता. माझ्या बहिणीला विचार, जे आजी असतील काय, त्याला किती खुशी वाटते. नात झाली असेल तर, हाय ना मंडळी. चला मग, आता शांताबाई आजी होणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. पण घ्या शांताबाईचे कमाल. पाहिनो जशी लेकरं पैदा करून द्या. मशीन आहे बाई जशी लेकरं पैदा करायची. किती खुशी येईल. बाईले काय त्रास होते काय नाही. लेकरू पाहिजे नाही पाहिजे एकच विचारत नाही. चल सविता लवकर. चला विनबाई, येतो आम्ही. काळजी घ्या मग सुनबाईची. शांताबाई, हे काय सांगा लागते काय? या मग तुम्ही. शांताताई पण लय खुश झाल्या. बरं झालं मनीषने रात्री फोन केला होता. रिंकू बेटा, काही पाहिजे काय तुले? नाही, काही नाही पाहिजे. मनीषही आला अजून. मनीष, रिंकू, थँक्यू रिंकू. माझ्या आई बाबाले, तुझ्या आईला, सगळ्यांना तू खूप खुशी दिली रिंकू. हे दिवस पाहायसाठी माझे आई बाबा खूप त्रसले होते. अरे रिंकू कोण बोलून दे राहिली? रिंकू, तुझी सगळी सोय करेन रिंकू मी. तुला काही त्रास देणार नाही रिंकू. काही त्रास देशील नाही. पण तुला सांगतो मनीष, मला बाळ आताच पाहिजे नाही. मी तुला आधी पण सांगितलं होतं. आता काय करायचं आहे ते मी ठरवीन. आणि काही एवढं खुश व्हायची गरज नाहीये. मला सध्याशी बाळ नाही पाहिजे. काय म्हटलं रिंकू तू? आता बाळ नाही पाहिजे? आता बाळ पोटात राहिल्यावर त्याचा विचार तुम्ही नका करू, मी विचार करीन त्याचा. रिंकू, असं धसळ फसळ काहीच नको करू रिंकू. मी तुझी सगळी सोय करतो रिंकू. आपल्या घरी आपण स्वयंपाकाले, भांडे घासायले, सगळे कामं करायला बाई सांगू रिंकू. तू फक्त पलकार पडून राहशील. काही गरज नाहीये. मला बाळ नाही पाहिजे. मनीष, मी आधी सांगितलं होतं मला 2 वर्ष पाहिजे नाही म्हणून. रिंकू, आतापर्यंत मी तुझ्यासोबत चांगलं जाणं राहिलो आणि आताही पण चांगलंच राहीन. आणि तू असं त्रास देऊ नको. मागे तू असंच केलं होतं. आई बाबाला रडवलं होतं. लक्षात ठेव तू. आता याच्या पुढे असं बोलू नको. रिंकू, बस खाली बस. नाही, मला बसायचं नाही खाली. आणि मला चोपड चापड करून राहू द्यायचं नाहीये. मनीष, माझ्या मतात बोलायची गरज नाही. मी काय करायला लागते माझं मी पाहून घेईन. पण मला बाळ नाही पाहिजे.
रिंकू रिंकू असं बोलू नाही. आता माझ्या मागे याची गरज नाही तुमची. रिंकू. शांताबाई तू काही म्हण बाई, पण मला तुझी पोरगी एवढी खुश नाही वाटली रिंकू हे गोष्ट ऐकून. तसं नाही ना सविता, आजकालचे पोरी शरमतात. शांताबाई मला एवढं खराब वाटवलं शांताबाई. पाहि ना तुले 2-2 नातीन शांताबाई. पाहि ना रिंकू तिसरं बी नात होते शांताबाई, नातू होते तुले. पण गे अन माय सून कधी होते ते लेकरू काय माहित. मी मेल्यावर तिच्या पोटी जन्माला येईन असं वाटते का काय माहित तिले. तुला सांगतो शांताबाई मी मेल्यावरच ते लेकरू होतीन. सविता आपण खुशखबरी ऐकून आलो. शुभ शुभ बोल. ती सून बी होऊ देते. मग रिंकू बाई तशीच म्हणे मी होऊ देत नाही, मी होऊ देत नाही. आता कसं होऊ दे ना. चल सविता मी लय खुश आहे. असं वाटते धावत जाऊ की पळत जाऊ. चिंट्याच्या बाबाला सांगतो, चिंट्याला फोन करतो, राजाले सविताले सगळे सांगतो. आणि सविता तू बी सगळ्याला सांगतो. हा शांताबाई सांगतो मी. पण तेरे घरी माझ्या घरी उद्या. तेरेची काय गोष्ट आहे व. चल. सविता आलीच का शांती घरी अजून. नाही ना बाबा येतील ना आता. काय झालं काय माहिती रिंकूची तब्येतीले. आईनं फोनही नाही केला बाबा. जाऊ दे आता शांती आली की सांगतेस. बाबा ते आले आई. काय होय शांती किती दिवस वाट पाहून राहिलो. काय झालं मग रिंकूले. काही नाही चिंताचे बाबा. काय सांगू तुम्हाला. आई काय झालं आई रिंकू ताईले. शांती लवकर सांग शांती सांग लवकर काय झालं रिंकूले. चिंताजी बाबा मी आजी होणार आहे, तुम्ही आजोबा होणार आहे. चिंताजी बाबा रिंकू आई होणार आहे. आपल्या पोरीले दिवस गेले दिवस. शांती खरंच काय. वा वा मी तर आजोबा होणार आहे. पण गे खुशी किती खुशी झाली सगळ्याले. सविता तुला पण खुशी झाली ना. हा हा बाई मी मामी झाली. मामी राजाजी मामा झाले. थांबा मी राजाजीला बी सांगतो. आहेत घरातच आहेत. पण गे मंडळी किती खुशी झाली सगळ्याले. मी म्हणतो तुम्हाला पण खूप खुशी झाली असेल. चला मग आपल्याला खूप नावं आलेले आहेत. आपण नावं घेऊ. वैष्णवी राऊत रिसोड तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. सोरा मनोज बोबडे परतवाडा. सौ मंजुषा राजेश पडावकर पुणे महाराष्ट्र. पूजाताई सोईतकर रंजनाताई इंगोले. चला मग व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज. सोडून देऊ नका. शांताबाई लवकर लवकर लाईव्ह येणार आहे. शांताबाईचे सबस्क्रायबर वाढल्यानंतर. चला मग स्वस्त राहा मस्त राहा. तब्येतीची काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.